नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक एक, बाबर यांनी भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3, गांधारी असे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1, केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, या संतांनी सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1, संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, चले जाव चळवळ ही 1942 या वर्षी झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार घडून आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या अधिवेशनातून सुरू झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1, अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3, यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय दंड संहितेचे निर्माता कोण आहेत? भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड मेकॅलो हे भारतीय दंडसंहितेचे निर्माता आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, देवगिरीचे नवीन नाव काय आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, दौलताबाद हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2, 1919 या साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1942 या रोजी छोडो भारत ही चळवळ सुरू झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी
ही घोषणा दिली होती? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचारी हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो मानला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली भरली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 टंका. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लर्क वसतिगृह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता. बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता. तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या पिकाशी निगडीत होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण. उर्दू भाषेचा निर्माता कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे उर्दू भाषेचा निर्माता होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालाचारी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे ओळखले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत. नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 मार्दी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अधिकृतपणे मांडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केले. कायमधारा पद्धत कोणी सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताने आतापर्यंत किती वेळा
आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅश डॅश हे पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले ई चलन डॅश डॅश हे पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस यांनी सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी
हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील डॅश शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅश शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1
1917 यावर्षी केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा पुढाकार नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45
खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगू रानडे हे नव्हते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले. हे आपले करेक्ट आन्सर होईल.